आज दिल्ली येथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारजी आणि अन्य त्यांचे सहकारी अधिकारी या सगळ्यांबरोबर मी स्वतः प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माजी खासदार किरीट सोमय्याजी, खासदार धोत्रेजी, खासदार वनगाजी आम्ही सगळेच आज त्यांना भेटलो आणि स्वाभाविकता मुंबई आणि महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाच्या चालू झालेल्या निवडणूक मतदार नोंदणी त्या ठिकाणी होत असलेला हाऊस टू हाऊस सर्वे, मतदारांची नावं, फोटो, पत्ता त्याबद्दलचे असलेले सगळे इत्थंभूत माहिती गोळा करण्याचा अभियान या सर्व विषयावर असलेल्या अडचणींचा संपूर्ण लेखाजोखाच प्रमुख निवडणूक आयुक्तांकडे दिला। त्यातनं या ठिकाणी मला स्पष्ट करावंसं वाटतं, मुंबईतील जवळजवळ 1100 हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आता बूथ निर्मितीच्या कामाची गती पुढे गेलेली आहे। 25 ऑगस्ट पर्यंत असलेली हाऊस टू हाऊस सर्वे मधना मतदार नोंदणी आणि करेक्शनचा कार्यक्रम आमच्या विनंतीनंतर 7 दिवस पुढे अजूनची संधी 2 ऑगस्ट पर्यंत मिळणार आहे आणि त्यामुळे स्वाभाविकता मतदार अंतिम यादी प्रकाशित होण्याचा सुद्धा कार्यक्रम 7 दिवस पुढे जाऊन लोकांना जास्तीत जास्त मतदार नोंदणीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। आम्ही प्रमुख मागणी त्या ठिकाणी केली ती अशा पद्धतीची होती की 2019च्या निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं त्यातली बरीचशी नावं 2024च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळेला गहाळ झाली, कमी झाली, त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही आणि त्यामुळे 2019 ते 2024 मध्ये गहाळ झालेली, कमी झालेली जी नावं आहेत ती कशामुळे कमी झाली, ती कोणाच्या आदेशाने कमी झाली, ती परत कशी मिळवता येतील या सगळ्याची चौकशी करून त्यांना सुद्धा मतदान करण्याची संधी मिळावी या पद्धतीचं निवेदन केलं आणि त्याबद्दल आयुक्त हे सकारात्मक होते। आपल्या सगळ्यांना मतदानाचा संपूर्ण अधिकार मिळावा, मतदार नोंदणीमध्ये सुद्धा सहभागिता मिळावी, आपलं असलेलं इलेक्शन कार्ड हे अचूक बिनचूक व्हावं आणि आपल्याला अंतिम यादीमध्ये प्रत्येक मतदाराला मतदानाची संधी मिळावी यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे। नागरिकांनी त्याचा लाभ उचलावा अशी विनंती। धन्यवाद।